चला डिसिजन इज ऑन होल्ड. 4 षटकांचा सामना असेल. नेक्स्ट मॅचमध्ये 2 टीम्सना पाहत आहे. करावे प्रभाग क्रमांक 26 अंतर्गत या 2 टीम्सना आपण शुभेच्छा देऊया. एका बाजूला कराव्या गावातील पोद्दार स्कूलमध्ये ज्यांचा सराव आपण पाहत आलोय असा बी संघ इन ॲक्शनमध्ये सोबतीनं त्यांच्या विरोधात सेक्टर 48 कॉलनी विभागाला बिलॉंग करणारा संघ आपण पाहताय. पहिलाच बॉल स्वप्नील बेधडक पहिला कडक चौकार. जबरदस्त अफलातून सुरुवात. ड्रीम स्टार्ट झाली आहे. द फर्स्ट बॉल द फर्स्ट 4. अजून एक टॅप केला. बॉल फिल्डर आहेत तिकडे. अगदी आपण पाहता ह्या बॉल ग्रिप करतील. अजून एक डॉट बॉल. पहिला चौकार त्यानंतर डॉट बॉल. हरीश बॉलिंग ट्रॅकवर. आउटस्विंग केलाय. टॅप केलाय. नो चान्स टू द फिल्डर. ओव्हर द फिल्डर हेड. अजून एक चौकार. 4.4 रणसंख्या बिनबाद 8. धडक सुरुवात झाली आहे. सुरुवात अप्रतिम झाली आहे. छान. स्वप्नील सोबतीनं टीमचे कॅप्टन आहेत हरीश. हा पण नो बॉल आहे. नो बॉल. धावा मिळतील 2. टोटल स्कोर 2 चौकार एक काही एक्स्ट्रा रन. धावसंख्या 10. धावा. हा डॉट बॉल. अजून एक नो बॉल. बॉल हवे ते सौरभ आहे. 1+1 धावा मिळतील 2. धावा 12. हा दुसरा फेकलाय. हा आतमध्ये येणारा बॉल अंगाचा वेध घेतोय बॅट आणि पॅडच्या मधून निघून गेला. निहाद. हा डॉट आहे. बॉल डॉट आहे. Easy to get another boundary. +4 धावा मिळतील 5. टोटल स्कोर 17 ऑन अ बोर्ड नाव. 17 धावा. हा चांगला बॉल आहे. चांगला रिलीज केलाय. रिलीज ऑफ ॲक्शन.
आणि जितेश कडू यांच्या माध्यमातून गोलंदाजाला ऑफर आहे. प्रत्येक विकेटला कॅश प्राइज ₹500 मिळणार. फुल टॉस, टॅप अँड अ फोर, चौकार.
नमस्कार मित्रांनो. चला 55चा टार्गेट आहे आणि पहिला चेंडू टॅप केला. निखिलच्या माध्यमातून पहिला चौकार बघायला मिळतोय. चौकारने मात्र सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला. निखिल सुरुवात दमदार केली आहे. कुठेतरी फलंदाजी करत असताना मात्र सेक्टर 48 संघाने मात्र दमखम दाखवली आणि चांगली धावसंख्या उभारली. 55चं टार्गेट सेट केलं आणि 55चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती निखिलच्या माध्यमातून चौकार बघायला मिळाला आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता विशाल आणि हा चेंडू कडक फटका मात्र तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. अगोदरचा टॅप नंतर चाललेला हा ग्राउंड शॉट मात्र ग्राउंड शॉट कुठेतरी अडवला गेला आहे. क्षेत्ररक्षणाची साथ मिळते गोलंदाजाला आणि हा चेंडू आता मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न विशाल लोखंडे याने पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर आता मात्र कमबॅक करताना बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता. आता मात्र 3 चेंडूमध्ये 5 झालेत. विशाल लोखंडे ऑन बॉलिंग ट्रॅक. आता मात्र सुशांत स्ट्रायकेटला बघतो आपण आणि हा चेंडू गतीवरती स्वार होत असताना कुठेतरी दिशाईनं चेंडू बघायला मिळतोय. एक धाव मात्र मिळतीये. कुठेतरी एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. वाईल चेसिंग 55 रन्स. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्या धावपळकावरती 6 आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकत असताना कुठेतरी पुन्हा एकदा चुकी झाले. 1+1 असे 2 धावा मिळतील. गतीवरती स्वार होणारा हा गोलंदाज बघायला मिळतोय पण त्याच्याकडे गती प्रचंड आहे पण या गतीवरती नियंत्रण नाहीये आणि कुठेतरी नियंत्रण नसल्यामुळे हे चित्र आपल्याला मात्र मैदानात बघायला मिळत आहे. हा नो बॉलचा स्वरूपात आणखी एक धावा ॲड होईल आणि प्लस धावून काढलेली एक धाव देखील मिळते. आता मात्र निखिलच्या माध्यमातून चौकार बघायला मिळतो. कडक फटका आहे. चौकाराने सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा चौकार डोलावला. 4 धावा मिळतात. स्कोर पोहोचला आहे. आणि अजून एक आता मात्र सिंगल काढत असताना
हॅलो 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 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. आपण बघताय, आपण अनुभवतोय मित्रांनो, करावे बॉक्स क्रिकेट चषक. आणि कुठेतरी ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघितली होती, मात्र ती स्पर्धा कुठेतरी आजच्या रात्रीमध्ये आपण अनुभवतोय. आणि ही स्पर्धा अनुभवत असताना आजच्या दिवसातली मात्र ही प्रभागातील आपण मॅच बघतोय, प्रभाग क्रमांक 26 मधील मॅच. आणि कुठेतरी आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, आणि पंचांकडे मात्र आता धावपथसाठी अपील केलं गेलं, मात्र पंचांनी कुठेतरी थर्ड अंपायरचा रुख केलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेला तर मात्र याची न्याहाळी पाहणी करतील. स्ट्राईक मात्र निखिलला मिळेल, धाव मिळेल की नाही ह्याच्यासाठी आता मात्र हा चेक केला जात आहे, कारण फलंदाज बाद झाला तर धाव मिळणार नाही. आणि इट्स OUT, फलंदाज बाद होईल, धावाच्या रूपाने फलंदाज बाद होणं बघायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होताना बघायला मिळेल. महत्त्वपूर्ण गोष्ट असेल, निखिल जो चांगला खेळ साकारतो त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी बघायला मिळते, तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता श्याम भाई, एक दर्जेदार लेग स्पिनर गोलंदाज आहे. दोन्ही साईडला वलवण्यात हातोटे असलेला हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय. निखिल अजूनपर्यंत 14 धावा त्याच्या नावी गणल्या गेल्यात. आणि हा चेंडू आता मात्र कुठेतरी जोरकस मारण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतीये. पुन्हा एकदा आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर शांबाय, आणि हा चेंडू आता मात्र आउट ऑफ द सर्कल. इट्स OUT. निखिल सारखा फलंदाज आता मात्र सर्कल आउटच्या रूपाने बाद होताना बघायला मिळाला. कुठेतरी चांगला प्रयत्न केला गेला होता, त्याच्या माध्यमातून चांगले खेळी खेळण्याचा प्रयत्न बघितला आपण, मात्र ती खेळी आता मात्र संपुष्टात आले. कुठेतरी त्या फलंदाजाला परतावा लागलाय, सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय सौरव. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघू शकतो 28. कुठेतरी टॅप केलाय सौरवच्या माध्यमातून. आता मात्र हा ना आणि फलंदाज बाद, अजून एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. कुठेतरी कॉलिंगचा अभाव बघायला मिळतोय. फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळत होता, म्हणजे कुठेतरी धाव नसताना तिथं ते धाव घेण्याचा प्रयत्न, आणि फलंदाज धावबाद झालाय. आणि हा नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. नो बॉलच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 29 वरती. अजूनही 26 धावांची गरज असेल विजयासाठी. आणि वाईट +1, 2 धावा मिळतील. कुठेतरी स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 31 वर. अक्षयसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. जावयाने मात्र मिळवण्यासाठी पारितोषिक ठेवलाय. 6 बॉल 23 ची गरज आहे. स्टील रिचेबल होऊ शकतात, पण कठीण आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती चौकार येणं गरजेचं असेल. गोलंदाजाला फक्त एक चेंडू चांगला टाकायचा आहे, आणि फलंदाजाला काय करायचं आहे, 6चे 6 चेंडू चांगले खेळायचे आहेत. गोलंदाजाला एकच चेंडू चांगला खेळायचा आहे, पण फलंदाजाला 6चे 6 चेंडू चांगले खेळावे लागतील. हे फरक आहे या मॅचमधला. आता 6 बॉल 23 ची गरज. पहिलाच बॉल चौथ्या षटकात येईल, आणि हा चेंडू, पहिला चेंडू आता मात्र कुठेतरी वाईट बॉल फेकला गेलाय. अथर्वचं कौतुक असेल, एक चांगला यष्टीरक्षक आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि हा चेंडू देखील आता मात्र कुठेतरी इट्स ऑल आउट. टीम जय माता टीम ऑल आउट होते, आणि अशा प्रकारे समर्थ 11 टीम ह्या सामन्यात मात्र बाजी मारताना बघायला मिळते. हार्डलक टीम जय माता दी चांगला खेळ साकारला. निखिलने कुठेतरी चांगला फाईट देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या माध्यमातून मात्र कुठेतरी
ते प्रयत्न अविफल ठरताना बघायला मिळत आहेत. या स्पर्धेत त्यांचा प्रवास इथंच थांबतोय. यानंतरची लढत आपण बघणार आहोत. एका बाजूला नेरूळमधील एक मातबगर टीम त्यांच्या अगेन्स्टमध्ये तुर्बेमधील एक संघ, दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत.